कवी प्रवेश यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मध्यंतरी मी कात्रज येथील CNG पंपावर ॲक्च्युली त्या वाहनांच्या रांगेच्या कडेनी फिरत फिरत एक व्हिडिओ बनवला होता. एक तळमळ जे लोक कॅब चालक, रिक्षा चालक, ज्यांची उपजीविका या वाहनावर अवलंबून आहे, अशा हातावर बोट असलेल्या चालकांच्या बाबतीत ही त्यांना तासनतास CNG पंपावर ताटकळत उभारण्याची जी शिक्षा मिळते आणि त्याच्यातून त्यांचं उत्पन्न जे कमी होतं आणि अर्थातच हा कुटुंबाचा गाडा चालवताना नाकी नऊ येतात, अशा या सर्व सामान्य जनांसाठी मी हा थोडासा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता. आणि काल पुन्हा मला एका लांबच्या ठिकाणी रिक्षेने जाण्याचा योग आला. कर्मधर्म संयोगाने, योगायोगाने CNGवर चालणारी ती रिक्षा होती. आणि माहिती नाही की नेमका गॅस का संपतो. झेरॉक्सच्या दुकानात गेल्यानंतर माझा नंबर आल्यानंतर कागद संपला नाही किंवा लाईट गेले नाही, असंही का होतं. होत राहतात अशा गोष्टी, पण कधीकधी असं मनामध्ये येतं आणि मग तो रिक्षाचालक मला विनंती करू लागला, साहेब गॅस तर भरावा लागेल, त्याशिवाय रिक्षा पुढे जाणार नाही. तुम्हाला घाई असेल तर तुम्ही माझी रिक्षा सोडू शकता. मला मिनिमम अगदी 30 रुपये दिलेत तरी चालेल. अर्थात मी हळव्या स्वभावाचा असल्याकारणाने मी सहज त्याला म्हणलं, अरे ही अडचण काय तू स्वतः निर्माण केलेली नाही आहे. ठीक आहे, तुझ्या लक्षात नव्हतं गॅस संपत आला आहे, कस्टमर घेण्याच्या आधी तू गॅसच्या रांगेत उभं राहायला हवं होतं. परंतु चल, तसंही मला काही विशेष गडबड नाही आहे, मी खूप ॲडव्हान्समध्ये निघालो आहे आणि माझ्या पोहोचण्याची वेळ अजून दूर आहे. म्हणून मी त्याच्यासोबत गप्पा मारत त्या रिक्षेमध्ये, रिक्षेच्या कडेनी तो जसा रिक्षा ढकलेल तसं त्याच्याशी गप्पा मारत, पुढे इतरांशी पण गप्पा मारत मी त्या CNG पंपावर वेळ काढला. परंतु पुन्हा एकदा माझ्या या हळव्या मनाला हाच प्रश्न भेडसावतोय की यांची सोय होणार तरी कधी. MNGL खूप प्रयत्नात आहे. आता असंही कळतंय की त्यांना शहरामध्ये CNG पंपासाठी जागा उपलब्ध होत नाही आहेत. थोड्याशा आउटस्कर्टला ज्या कुणाच्या जागा आहेत, अशा लोकांसाठी काही MNGLनी जाहिराती दिल्यात, असा प्रश्न मी त्या डिपार्टमेंटला विचारतोय. आज जवळपास 5 लाख वाहनं ह्या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या विभागामध्ये गॅसवर चालणारी वाहनं आहेत. एक मोघम आकडा आहे. असं म्हटलं जातं की या पुण्यामध्ये 600 पेट्रोल पंप आहेत. ठीक आहे ना, पेट्रोल पंपाचा काही विषयच नाही आहे. जेव्हा तुम्ही पेट्रोलची आयात आपण कमी करण्याच्या मार्गावर चाललो आहोत, मग CNGचा वापर वाढवण्यासाठी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर दिलंच पाहिजे. CNG पंपांची संख्या वाढवली पाहिजे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढती आहे, पण त्या प्रमाणात तसे पॉईंट्स तुम्ही हायवेला केलेत का? किती केलेत? किती पॉईंट्सची गरज आहे? हा सर्वे नक्कीच झालेला आहे. परंतु त्याच्या बाबतीत खरोखर योग्यरित्या इम्प्लिमेंटेशन होतं आहे की नाही, हे संबंधित खात्यांचं थोडंसं लक्ष हवं आहे असं मला मनापासून वाटतं. कारण या CNG पंपांवरच्या त्यातल्या त्यात रिक्षा चालकांच्या रांगा आणि कॅब चालकांच्या रांगा बघितल्या की थोडंसं मला वाईट वाटतं.
कारण घर पहाटेच्या वेळेस सोडून रात्री 11 11:30ला घरी जाणारे हे कष्टकरी, त्यांचा जर 2-2 तास 3-3 तास वेळ या रांगेत उभारण्यात जात असेल, तेवढ्याच वेळात त्यांनी जर कष्ट केले तर त्यांच्या कुटुंबासाठी ते 200 ते 300 रुपये जास्त घेऊन जाऊ शकतात. म्हणजेच हा CNG पंपावरती जाणारा वेळ आपण या गरिबांचा वाचवू शकतो की नाही, अशी तळमळ त्या त्या खात्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी, यासाठीच मी आज पुन्हा हा व्हिडिओ करतोय. कारण मोघमपणे मला समजलेली संख्या ही CNG याच्यावर चालणाऱ्या वाहनांची, रिक्षांची अशी सगळी मिळून संख्या 5 ते 5.5 लाख आहे असे समजते. आता इतक्या वाहनांना जर CNG भरायचा असेल तर मग या पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर दोन्ही मिळून किती पंपांची गरज आहे? त्याच्या 1/4 पंपांवर हे काम चालू आहे असं मला तरी वाटतं. साधारण 120 ते 125 CNG पंप सध्या अस्तित्वात आहेत. आता एवढ्या वाहनांना रोटेशनप्रमाणे तुम्हाला प्रत्येक पंपावरती रोज कमीत कमी 70 ते 75 वाहनांची रांग दिसू शकते असं मला ॲव्हरेजनी नक्की वाटतं आहे. कारण मी या बाबतीत थोडासा भटकून पण सर्वे केलेला आहे. अनेक CNG पंपांवरती मी स्वतः गेलेलो आहे आणि रांगा पाहिलेल्या आहेत. काही रिक्षा चालकांशी खूप तळमळीने आत्मीयतेने बोललेलो आहे. म्हणूनच मला हा विषय थोडासा खूपच जिव्हाळ्याचा वाटतो आहे. सर्व राजकारण्यांना, सर्व मंत्रीगणांना थोडंसं तुमचं जे राजकारण आहे ना, पक्षीय राजकारण, या पक्षातला तो पक्ष आपल्याला हवा आहे, आपला पक्ष अजून मजबूत करायचा आहे, आता आपल्याला महापालिकेत यांच्याशी युती करायची आहे, मग लाखो शिव्या का दिलेल्या असेनात स्टेजवरनं एकमेकांना, ह्या सगळ्या भानगडींमधनं थोडासा वेळ काढून या गरिबांची सोय कशी लावता येईल, किंवा मध्यमवर्गीय जो CNGच्या कार घेतो आहे तो कोणत्या विश्वासाने घेतो की चला शासनाकडून या CNG पंपांची व्यवस्था नक्की वाढेल आणि आज आपला जो पेट्रोलचा खर्च होतो आहे त्याच्यातून थोडीशी बचत होऊन तो पैसा कुटुंबाला आपल्याला उपलब्ध करून देता येईल, अशा एका वेड्या आशेवर मध्यमवर्गीयसुद्धा CNGच्या कार त्याने उभ्या केल्यात. आज कार घेणं हे अतिशय सोपं झालेलं आहे. त्याच्यामुळं अगदी नवीन नोकरीला लागलेला युवकसुद्धा 5 ते 6 महिन्यात विचार करतो आणि एक कारचं लोन घेऊन तो कार उभी करतो. मग इलेक्ट्रिकची घेईल, CNGवाली घेईल, त्याच्या चॉईसप्रमाणे तो घेतो. परंतु आजकालचा ट्रेंड बघितला तर इलेक्ट्रिक कार आणि CNGवर चालणाऱ्या कार यांची संख्या म्हणजे ह्याचं परचेस वाढत चाललेलं आपल्याला दिसतं आहे. म्हणजे या गोष्टींना बाजार खूप चांगला उपलब्ध झालेला आहे. मग जिथं बाजार चांगला उपलब्ध झाला आहे तिथं शासनाने सोयीसुविधा करणं गरजेचं आहे. आज एकट्या पिंपरी चिंचवड या अतिशय चांगल्या रीतीने चाललेल्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जर 2,02,000 वाहनं CNGवर चालत असतील तर मग तिथं किती पंपांची आवश्यकता आहे? फक्त 75 ते 80 ग्रामीण भागामध्ये जर CNG पंप असतील तर मग ग्रामीण भागातल्या थोडीशी सुबत्ता लाभलेल्या घरांनी काय CNGच्या कार घ्यायच्याच नाही का? म्हणूनच प्रशासनास नम्र विनंती करावीशी वाटते की हा एक प्रश्न, एक जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून विधानसभेतसुद्धा चर्चेला आला पाहिजे. ज्या ज्या आर्मीमधल्या लोकांना काही स्कीम आहेत, कोणी जर शहीद झाला तर त्यांच्या बायकोच्या नावाने असे काही पेट्रोल पंप, CNG पंप असे जर देण्याच्या काही स्कीम असतील तर तशी एक यादी तयार करून त्या शहीदांच्या पत्नीला, त्या शहीदाच्या परिवाराला काही आपल्याला न्याय देता येईल का? CNG पंपांची संख्या आपल्याला या पुण्यासारख्या शहरामध्ये, पिंपरी चिंचवडसारख्या शहरांमध्ये वाढवता येईल का? कुठे कुठे जागा उपलब्ध होऊ शकते, कुठली काही रिझर्वेशन्स काढून आपल्याला तिथं काही CNG पंप देता येईल का? राजकारण्यांच्या कार्यकर्त्याला नको,
पण या शहीदांच्या परिवारांसाठी आपल्याला असं काही झटून काम करता येईल का, असं एकदा सर्वे या MNGLनी सुद्धा करावा आणि प्रशासनाने सुद्धा करावा. आणि CNG पंपांची संख्या कशी वाढवता येईल याच्याकडं जर बारकाईने लक्ष दिलं तर नक्कीच या गरीब रिक्षाचालकांना, गरीब कॅब चालकांना नक्कीच कुठेतरी आपण न्याय देतो असं समाधान आपल्याला लाभेल, हेही जाता जाता मी नमूद करतो. कारण ज्या प्रश्नाकडं आपण दुर्लक्ष करतोय आणि तो प्रश्न जर अतिशय गंभीर होत चालला तर मात्र आपल्याला पुढे खूप कठीण समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजेच पुन्हा एकदा या गरिबांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं करायची का? पुन्हा एकदा काही हे वातावरण चिघळण्यापर्यंत आपण वाट पाहणार का? लवकरात लवकर या सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत. इलेक्ट्रिकची वाहनं वाढत आहेत, नॅशनल हायवेज वाढत आहेत, पण हायवेला ठराविक किलोमीटरनंतर चार्जिंग पॉईंट्स शक्यतो जिथं जिथं म्हणून खाण्यापिण्याची सेंटर्स असतात त्याच्या आजूबाजूला चार्जिंग पॉईंट्स तयार होत आहेत. ही एक आनंदाची गोष्ट आहे. पण या पॉईंट्समध्ये नक्कीच वाढ झाली पाहिजे असंही नमूद करावंसं वाटतं. कारण काही काही वेळा समजा 200-250 किलोमीटर एका चार्जिंगमध्ये एखादी कार जात असेल तर मात्र हे पॉईंट्स नक्कीच वाढवले पाहिजेत असंही आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण विनाकारण पुन्हा चार्जिंगसाठी खाण्यापिण्यासाठी माणूस थांबतो, त्याच्या आजूबाजूला चार्जिंग स्टेशन असेल तर ठीक आहे, तुमचं खाणं पिणं फ्रेश होणं हे होईपर्यंत तुमचं चार्जिंगचं पण काम होऊन जातं. परंतु जर एखाद्याला खूप मोठी घाई असेल तर त्याचं चार्जिंग फास्ट झालं पाहिजे. अशी वेल इक्विप्ड चार्जिंग स्टेशन्स ही निर्माण झाली पाहिजेत. CNG पंपांची संख्या पुणे आणि पिंपरी चिंचवड हे तर मी फक्त उदाहरण देतो आहे. प्रत्येक मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी हा सर्वे झाला पाहिजे आणि CNG पंपांची संख्या जास्तीत जास्त वाढवली पाहिजे. ई-बाईक्स त्या पण वाढत आहेत. नॅचरली कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन एव्हरी होम इट इज ऑल्सो इन्क्रीजिंग डे बाय डे. मग ह्याच्यासाठी आपल्याला अजून ही एनर्जी वाचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सोलारमध्ये सबसिडीज वगैरे त्यांनी दिलेल्या आहेत. जास्तीत जास्त स्वतःचं घर असणाऱ्या लोकांना मी विनंती करीन, जर तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिक बाईक तुम्ही वापरत असाल तर तुम्ही सोलार पॅनल्स बसवणंसुद्धा तुमच्या महिन्याभरच्या बचतीसाठी खूपच अत्यावश्यक बाब सध्या तरी होऊन बसली आहे. त्यामुळं सोलारच्या बाबतीत ज्या काही स्कीम असतील, सरकारने जर काही सबसिडी डिक्लेअर केली असेल तर तोही ऑप्शन प्रत्येक रहिवाशांनी स्वतःच्या घराच्या गच्चीवर असे सोलार पॅनल्स बसवून जर काही ती वीज वापरता आली आपल्याला तर नक्कीच आपल्या या एनर्जीची सुद्धा बचत आपण करू शकतो असंही मला जाता जाता सांगावंसं वाटतं. कारण लाईट, पाणी हे आपल्याला जितकं आपण जपून वापरू, जितका म्हणून निसर्ग आपण ओरबाडणं कमी करू, तितके दिवस आपल्याला ही पृथ्वी चांगल्या स्थितीत मिळणार आहे. अन्यथा ज्वालामुखींचे उद्रेक वाढणं, भूगर्भाखाली हालचाली वाढून भूकंप होणं, त्याचा परिणाम समुद्राच्या लहरींवरती होऊन सुनामी येणं आणि किनारेच्या किनारे तबाह करत, किनारेच्या किनारे उद्ध्वस्त करत शहरांपर्यंत समुद्राचं पाणी घुसणं, ह्या गोष्टी आता दूर राहिल्या नाहीत. कोकणातील काही लोकांनी धारिष्ट्य करून समुद्राच्या किनाऱ्याच्या आसपास वस्ती वाढवली. त्यावेळेस खूप आरडाओरडा झाला, नका करू इथं वस्ती, पण कोणी कोणाचं ऐकलं नाही. आणि त्या वेळच्या तिथल्या नगरसेवक, तिथले कोणी ग्रामसेवक, कोणी तिथले सरपंच लोक, कोकणातल्या खेड्यातले यांचासुद्धा तिथे नाईलाज झाला किंवा काही ठिकाणी त्यांच्या सपोर्टनीच अशी वस्ती वाढली. पण आज परिस्थिती गंभीर होती आहे. जेव्हा एकदा मोठी भरती प्रक्रिया सुरू होते समुद्रात, तेव्हा ते पाणी जास्तीत जास्त पुढं येऊ लागलं आहे. म्हणजे या वस्त्या गुडघावर पाण्याखाली असतात भरतीच्या वेळेस, अशी परिस्थिती आहे. आणि मग आता प्रशासनाच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे की आम्हाला आमचं पुनर्वसन करा, आम्हाला जागा द्या, आम्हाला दुसरं कुठेतरी छानपैकी घरं द्या, असा ह्या कोळी लोकांचा आरडाओरडासुद्धा काही कोकणातल्या
छोट्या छोट्या खेड्यांमधनं सुरू आहे असंही ऐकिवात येतं आहे. पण आपण जर स्वतःच कारणीभूत होत असूत या निसर्गाला ओरबाडताना, त्याचं आहे ते रूप न ठेवता आपण त्याच्यावरती जर अत्याचार करत असू, तर हा निसर्ग एक दिवस असा अत्याचार करेल की तो अत्याचार सहन करायला जिवंत माणूस दिसणार नाही, अशी ही अवस्था आपल्या या पृथ्वीची होऊ शकते. चला मित्रांनो, जे काही आपण आता पेट्रोल, डिझेल याची आयात कमी करण्यासाठी जी काही धडपड चालू आहे, त्या धडपडीला सपोर्ट नक्कीच आहे. कारण गंगाजळी आपली फॉरेन करन्सी जी आपली वाया जाते काही अशा गोष्टी आयात करताना, ते वाचून आपली इकॉनॉमी सुधरू शकते. परंतु हा जो काही डिफरन्स आहे, इकॉनॉमी जेव्हा सुधारत जाते तेव्हा ज्या गोष्टींमुळे इकॉनॉमी सुधारते त्या गोष्टींना त्या सुविधा देता आल्या पाहिजेत ना. हा साधा आणि सरळ हिशोब आहे. मग हायड्रोजन आपण वापरतोय, CNG वापरतोय, इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरणार आहोत. याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर परफेक्टली उभं राहिलं पाहिजे. या CNGच्या बाबतीत सोयीसुविधा, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स, हायड्रोजन असेल तर हायड्रोजनचे पंप हे आधी उभे करता आले पाहिजेत. जास्तीत जास्त हे उभे केल्यानंतर आपण मग त्या त्या गाड्यांचा सेल वाढवला तर बरं होईल. कुठेतरी याचं ताळमेळ बसावा हीच माझी एक तळमळीची इच्छा आहे. पुन्हा पुन्हा या CNGच्यासाठी हे रिक्षाचालकांच्या रांगा मी जेव्हा बघतो तेव्हा माझं मन अतिशय विव्हळतं आणि मग या गरिबांसाठी असा आवाज उडवण्यासाठी मी खूपच असा उत्सुक असतो. कुठेतरी काहीतरी हा आवाज पोहोचला पाहिजे आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्यासाठी MNGL आणि शासन यांनी एक समन्वय साधून या सुविधा जास्तीत जास्त वाढवल्या पाहिजेत. याच विनंतीसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका सामाजिक प्रश्नासह याच चॅनलवर, कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल. 8350 व्हिडिओकडं वाटचाल करणारा हा एकमेव चॅनल. पाहत राहा, ऐकत राहा, कवी प्रवीत शो.